सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागलेले आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सूत्रांची अशी माहिती आहे की भाजपचे नेते डॉक्टर परिणय फुके तयारी करतायत निवडणूक लढण्यासाठी। आपल्यासोबत स्वतः परिणय भाऊ आहे। परिणय भाऊ, अशी चर्चा आहे की तुमचे जे दौरे बघितले गावागावांमध्ये गेल्या काही दिवसात, तुम्ही तिथे घर घेतलं 3-4 वर्ष आधी, तुम्ही लोकसभा लढणार आहे, काय माहिती आहे? बघा, असं आहे, 7 वर्ष आधी मी तिथे विधान परिषदचा सदस्य म्हणून निवडून आलो आणि त्यावेळेसपासून सातत्याने त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मी फिरतो आहे, गावागावात मी फिरलो आहे। मला असं वाटतं की मी एकमेव विधान परिषद सदस्य असा आहे की जो प्रत्येक गावी जाऊन आलेला आहे आणि जवळपास प्रत्येक गावी काही ना काही काम मागील 7 वर्षात मी केलेलं आहे। आणि आज मला पक्षाचा त्या लोकसभेचा मी प्रभारी आहे आणि प्रभारी या नात्याने मी सगळीकडे पक्ष संघटना बांधण्याकरता फिरूनच राहिलो आहे। गावागावात फिरून राहिलो, प्रत्येक तालुक्यामध्ये फिरून राहिलो आहे। तर त्यात असं काही हे नाही आहे, वावगं नाही आहे की आपण फिरलो तर काही त्यात काही दुसरा अर्थ काढण्याचा। भाजप हा पक्षश्रेष्ठींच्या आदेशावर चालतो, म्हणजे कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे। जर समजा देवेंद्र फडणवीस किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला आदेश दिला की लोकसभा लढायची आहे भंडारा गोंदियातून, तर काय प्रतिक्रिया असेल? निश्चित। आता बघा, तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नेत्यांनी, फडणवीस साहेब असतील, माझे नेते बावनकुळे साहेब असतील, गडकरी साहेब असतील, जर आदेश दिला तर निश्चितच लढणार। तयारी कशी करतो? तयारी मी 7 वर्षापासून तयारीतच आहे। एकही दिवस मी जसं तुम्ही जसं म्हणताय की आता थोडं दौरे वाढले किंवा घर घेतलं, तर घर माझं 4 वर्ष आधीच मी तिथे घर घेतलं आणि तिथे राहतो आहे। आणि एकही 7 वर्षात एकही असं झालं नाही आहे, एकही हप्ता किंवा हे झालं नाही की मी तिथे दौरा केला नाही, लोकांना भेटलो नाही, लोकांचे कामं नाही केले। तर हे माझं कामच आहे, हा माझा धर्म आहे। लोकांचे काम करणं हा माझा धर्म आहे। तुमचा वाढदिवस झाला नुकताच, 10,000 लोक तुमच्या वाढदिवसाला, गावागावात लागलेले फलक तुमचे वाढदिवसाचे, हा संकेत आहे तुम्ही लोकसभाची तयारी करता याचा? बघा, असं आहे की मागील अनेक वर्षापासून ज्या लोकांसोबत जुडण्याचा मी प्रयत्न केला, लोकांचे कामं केले, लोकांसोबत एक ऋणानुबंध मी तिथे तयार केलेला आहे आणि सगळ्यांसोबत जो संबंध आहे, लोकांचा जो प्रेम आहे, तर निश्चितच वाढदिवसाच्या वर्षातनं एकच दिवस असा असतो की लोक आपल्याकडे काहीतरी देण्याकरता येतात किंवा शुभेच्छा देण्याकरता येतात किंवा एक चांगल्या ह्याच्यात भेटी करता येतात। तर त्या निमित्ताने लोक 5 जानेवारीला माझ्या वाढदिवसाच्या निमित्त सगळे आले आणि यावेळेस पहिल्यांदाच मी लाखणीला वाढदिवस केल्या असल्यामुळे, मी आधी वाढदिवस करायचो नाही, यावेळेस लाखणीमध्ये वाढदिवस साजरा केल्यामुळे सगळेच लोकांमध्ये एक उत्साह होता आणि सगळेच लोक येऊन मला शुभेच्छा देण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता सगळेच लोक, सगळ्याच पक्षाचे लोक आले। वातावरण तापलेलं आहे। जर समजा गेल्या वेळेस तुम्ही नाना पटोले यांना विधानसभेत चांगली टक्कर दिली, फार मतांचा फरक नव्हतो, जर लोकसभेत आदेश दिला तुम्ही म्हणताय पक्षानं, तर तुम्ही लढायला तयार आहे? बिलकुल लढणार हे त्यात। भंडारा गोंदिया राष्ट्रवादी पण क्लेम करू शकतात, प्रफुल्ल पटेलांचा मतदारसंघ नाही। बघा, असं आहे की भंडारा गोंदिया ही मागची टर्म आणि त्याच्या मागची टर्म आम्ही भारतीय जनता पार्टी निवडून आलो आहे आणि एकदा जिथे सिटिंग भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असला तर ती राष्ट्रवादीला देण्याचा काही संबंध नाही आणि असं काही देण्याचं काही कारणसुद्धा नाही। तर मला नाही वाटत की राष्ट्रवादी ही सीट क्लेम म्हणजे मागणार ही। आणि प्रफुल्लभाई पटेल यांचा 2028पर्यंत त्यांची राज्यसभा आहे, तर म्हणून मला नाही वाटत की तेही फार इच्छुक आहे ही निवडणूक लढण्याकरता। शेवटचा प्रश्न, कठीण असेल उत्तर देणं तुमच्यासाठी, तुमचे सिटिंग खासदार तिथे आहे मेंढेजी, असं असतानाच पक्षाने समजा तुमच्या नावाचा विचार केला, तर कारण की भाजपात काही होऊ शकतं, पक्षशिस्ती महत्त्वाची आहे, तर मग काय निर्णय? नाही, पक्षाने जे म्हटलं, जे आदेश पक्षाने दिलं ते मी मान्य करणार। सिटिंग एमपीचं काय? आता मी त्यांना वेगळी जबाबदारी काही कुठलीही देऊ शकतो? हां, त्यांना पक्ष वेगळी, म्हणजे असं मी आज काही सांगू नाही शकत, पण मला माहीत नाही, पण मला पक्षाने जेव्हा आदेश दिला तो मी मान्य करणार। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।